ठाण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आहेत का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। या चर्चांनंतर राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। जितेंद्र आव्हाड काही आमचे शत्रू नाहीत, 30 तारखेपर्यंत कुणाचा प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करू असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केलं आणि चर्चांना उधाण आलं। आता जितेंद्र आव्हाड यांची नेमकी या संदर्भातली काय भूमिका असेल त्याकडे सर्वांचं लक्ष असेल। अजितदादांचा निर्णय सर्वसर आहेत। आमचे ते राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा, आदरणीय दादांनी जे निर्णय घेतला त्याला आम्ही बांधील आहेत आणि आम्ही आनंदाने स्वीकारू। आणि इथे आमचा काय जितेंद्र आव्हाड आमचे शत्रू नव्हे, आम्ही सर्व जे वेगळे झालो आणि दादांचं आकर्षण होतं, दादांचं नेतृत्व होतं, दादांचा आमच्यावर विश्वास आणि प्रेम होता आणि मी कधी पण आक्षेप नोंदवलाय तर त्या नेतृत्वामध्येच आम्ही सर्व एकत्र काम केलेलं। जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यप्रणाली पद्धतीवर आक्षेप नोंदवलाय। तिथे कार्यप्रणाली आणि कार्यपद्धती सुधारून आमच्या सोबत येत असतील तर आमचं स्वागत आहे त्यांना। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाषिक राजकारणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचं चित्र आहे। अशातच मुंबईत उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असे बॅनर लागल्याचं दिसून आलं। यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली आहे। अत्यंत मोजक्या शब्दात पोस्ट लिहत संदीप देशपांडेंनी इशाराच दिलाय। आशिष शेलार यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय। शेलारांना त्यांच्या पक्षात विचारत देखील नाहीत। अदानी आणि अंबानींच्या फॅमिली बिझनेससाठी महानगरपालिका हवी आहे का असा सवाल संदीप देशपांडेंनी भाजपला विचारलाय। बात अगर निकलेगी तो दूर तक जाएगी असं सुद्धा संदीप देशपांडे म्हणताय। आशिष शेलारांनी देखील काल टीका केली। ते म्हणतात की कालची पत्रकार परिषद नव्हती, ती शॉर्ट फिल्म होती। आवडली की नाही आवडली? सेन्सॉर झाले नाही म्हणतात त्या अजून। शेलारांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांना सध्या त्यांच्या पक्षात विचारत नाही, त्यामुळे रोज हल्ली त्यांना रामदास आठवले चावलेत। अगर बात निकलेगी तो बहुत लंबी जाएगी। कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल ना। आणि का अदानीचा फॅमिली बिझनेस करायला महानगरपालिका आहे का? अदानीला धारावी द्या, अदानीला हे द्या, अदानीला ते द्या। मग अदानींच्या फॅमिलीसाठी महानगरपालिका तुम्हाला ताब्यात पाहिजे का? अदानी अंबानींच्या फॅमिलीसाठी हे पण एकदा सांगावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।